नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जण ताब्यात घेतले गेलेत। नागपुरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता आहे। नागपुरात पोलिसांचा कडक बंदोबस्त सध्या तैनात केलेला आहे। नागपूर शहरातील 10 ठिकाणी संचारबंदी लागू आहे। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावलीसह 10 भागांमध्ये संचारबंदी लागू आहे आणि पुढचा आदेश येईपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे। पोलिसांना काहीसा बळाचा वापर करावा लागला। जे तिथे गदारोळ करत होते, दंगा करत होते, त्यांना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे, कारण दगडफेकीत आणि या सगळ्या हाणामारीत पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत। अनेक वाहनांची तोडफोड झाली आहे, इमारतीच्या काचा फोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी तिथे संचारबंदी लागू आहे। पुढचा आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। जितेंद्र, सध्या आता सगळा हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता बरेच तास उलटून गेलेत। सध्या काय नेमकं वातावरण आहे नागपुरात? नागपुरात शहरातील इतर भागांमध्ये जे आहे ते सामान्य इतर दिवसांसारखंच वातावरण आहे। मात्र जो इफेक्टेड एरिया आहे, ज्यामध्ये महाल असेल, गणेशपेठ असेल, गंजीपेठ आणि पालदारपुराचा भाग, काही गांधीबागचा भाग किंवा सतरंजीपुरा या परिसरातील काही भागामध्ये आता जे आहे ते शांतता आहे। पोलीस नियंत्रणात संपूर्ण परिस्थिती आहे, मात्र तणावपूर्ण शांतता आहे असं म्हणावं लागेल। आणि या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांनी जमावबंदी आणि संचारबंदी लागू केलेली आहे। 5 दिवसापूर्वी जास्त नागरिक सूचना ज्या आहेत ते पोलीस विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत। आणि रात्री जे उशिरापर्यंत पोलिसांनी बॉम्बिंग ऑपरेशन राबवून या पूर्ण घटनाक्रमात आणि या प्रकरणात जे काही संशयित आरोपी होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। 50हून अधिक या आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या महत्वाचं म्हणजे आज काही शाळा ज्या आहेत त्या या परिसरातील त्या शाळा सुरू राहतील, की त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। काही विद्यापीठाच्या परीक्षा असतील किंवा काही बोर्डाच्या परीक्षा असतील, शाळांमधील परीक्षा असतील, त्या इफेक्ट होऊ नये याच्याकडे देखील प्रशासनाचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आवश्यक पावलं उचलण्यात आली असून कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। एकूणच जर परिस्थितीचा विचार केला तर नागपूर शहरातील जी इतर ठिकाणची जी परिस्थिती आहे ते सामान्य आहे, ती इतर दिवसांसारखीच आहे। मात्र या परिसरातील इफेक्टेड जो परिसर आहे पूर्ण 1 ते 1.5 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि काही सेन्सिटिव्ह भागामध्ये पोलिसांनी रात्रीपासूनच फौजफाटा तैनात केलेला आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक मागून पोलीस मोठ्या प्रमाणात तिथे तैनात करण्यात आलेला आहे की कुठली अनुचित घटना घडू नये। आणि त्याचबरोबर या परिसरातील जे पूर्ण हिंसाचार झालेला परिसर असेल किंवा जाळपोळ झालेला आणि दगडफेक झालेला परिसर असेल त्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। सगळीकडची जी दुकानं आहेत, खास करून जी आहे या बाजारपेठ असलेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आज तरी बाजारपेठा उघडणार नाही किंवा दुकान उघडणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि पोलिसांची ही उपस्थिती आहे। आणि त्याप्रमाणे आज पोलिसांचं संपूर्ण दिवसाचं हे नियोजन असेल की परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ नये, पुन्हा कुठला उद्रेक होऊ नये, तो इथेच नाही तर शहरातील इतरही भागात कुठे अशा प्रकारचा उद्रेक होऊ नये किंवा अशा प्रकारची घटना घडू नये, या संबंधात जे आहे ते आता पोलीस विभागाने काही पावलं उचललेली आहेत आणि त्या अनुषंगाने आजच्या संपूर्ण दिवसाचा घटनाक्रम राहणार आहे। आणि पोलिसांच्या नियंत्रणात आताची परिस्थिती मात्र तणावपूर्ण शांतता इथे आहे। जी देशमुख, त्याच्यामुळे आता नेमकं या सगळ्या संदर्भात आता दिवसभरात आज काय घडते याकडे विशेष लक्ष असेल। जितेंद्र, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। नेमकं नागपुरात कुठे संचारबंदी आहे ते आपण बघतोय। कोतवाली, गणेशपेठ, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर या सगळ्या परिसरामध्ये संचारबंदी लागू केली आहे। पुढचे आदेश येईपर्यंत या भागामध्ये संचारबंदी लागूच असणार आहे। त्यामुळे नागरिकांना आता या संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे आपण जाणार आहोत। जितेंद्र, हे जे सध्या आपण काही भागांची नावं सांगितली जिथे संचारबंदी लागू आहे, इथल्या नागरिकांना आता नेमक्या काय सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत? संचारबंदी अंतर्गत काय नियमांचं पालन त्यांना करायचंय? जसं मला सांगितलेलं आहे की हा जो परिसर आहे हा जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचा परिसर आहे। महालातील छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते गांधीबाग सेंट्रल एव्हेन्यू पर्यंतचा हा भाग आहे। त्याचबरोबर हा जो मेजर जो भाग येतो परिसर येतो तो गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गतचा परिसर आहे। आणि या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच्या परिसरामध्ये येणारा मग महाल असेल, महालातील काही भाग आहे। आणि त्याचबरोबर हा जो इथे जो पूर्ण
हिंसाचार किंवा दगडफेक झालेली आहे. हा मेन रस्ता आहे आणि या मेन रस्त्याच्या डाव्या बाजूला महाल परिसर येतो, उजव्या बाजूला देखील महाल परिसर आहे. मात्र हा जो परिसर आहे हा गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो, तर इकडचा जो आहे तो कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. त्यामुळे गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केलेलं आहे की जर काम नसेल तर घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर संचारबंदी देखील लागू केलेली आहे आणि या परिसरामध्ये म्हणजे गंजीपेठ असेल, भालदारपुरा, महाल, गांधीबागचा काही हंसापुरीचा देखील भाग येतो, तो तहसील पोलीस स्टेशन मध्ये येतो. त्यामुळे जवळपास 3 पोलीस स्टेशनचा हा परिसर आहे, जो 3 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पूर्णपणे विभागला गेलेला आहे. रस्त्याच्या या बाजूला गणेशपेठ, या बाजूला तहसील आणि या बाजूला जो आहे तो कोतवाली पोलीस स्टेशन. त्यामुळे या तिन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी तर रात्रभरापासून इथे आहेत. अध्यक्ष प्रमुख देखील इथे आहे. त्याचबरोबर जमावबंदी करू नये, जमावबंदीचा आदेश आणि संचारबंदीचा आदेश देखील पोलिसांनी काढलेला आहे. त्यामुळे आज तरी या परिसरामध्ये संपूर्णपणे शुकशुकाट असेल आणि रस्त्यावर केवळ पोलीसच दिसतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. निश्चित जितेंद्र, तुम्ही जोडलेलेच राहा. या सगळ्या संदर्भात पोलिसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूया. आतापर्यंत घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे. नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळं अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं. अश्रुधुराचा मॉबला कमीत कमी इजा करावी त्या दृष्टिकोनातून मॉब पांगवण्यासाठी आम्ही अश्रुधुराचा वापर ते आणि शहरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ते ही आपण कव्हर करतो आहे आणि जे जे आम्हाला हे दिसतील ते सगळे लोकल तरुण आहे की बाहेरचे मुलं आहेत. काही लोक जे आता जे दिसत आहे, जे आम्ही 3-4 लोक ताब्यात घेतले ते बाहेरचे पण होते आणि काही स्थानिक लोक आहे. हे आम्ही बघतोय त्यांच्या कोणाकोणाचे काय काय रोल होता आणि कशासाठी. तर नेमकं पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा आपण बघितलं. पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय. औरंगजेबाच्या कबरीचा हा सगळा वाद आहे, ज्याच्यामुळे प्रचंड मोठा वादंग नागपुरात झाला. 2 गट आमने सामने आले, जोरदार दगडफेक झाली, मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला झाला, जखमी झाले काही पोलीस अधिकारी, जाळपोळ करण्यात आली वाहनांची, शिवाय वाहनांच्या काचा, इमारतीच्या काचा फोडल्या गेल्या. आणि हे सगळं पांगवण्यासाठी, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बळाचा सुद्धा वापर या ठिकाणी करावा लागला. असंख्य पोलीस कर्मचारी याच्यात जखमी सुद्धा झाले. काल रात्री साधारणपणे 9 ते 10 वाजताची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडची दृश्य आज सकाळची आहेत, जेव्हा शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. 50 पेक्षा अधिक जणांना या सगळ्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे. तर नागपुरातल्या या हिंसाचारानंतर अमरावतीत सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. अमरावतीतील पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि त्यामुळे मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात केलेला आहे. अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त पाहायला मिळाली. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलेलं आहे. अमरावती शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. नागपूरमध्ये जो सगळा प्रकार घडला तसा वादंग घडू नये यासाठी मोठी खबरदारी आधीच घेतली जाते. पोलीस स्वतः रात्रभर शहरात गस्त घालत होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. अमरावतीच्या सुद्धा नागरिकांनी शांत राहावं, अफवा पसरवू नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी सुद्धा केलेलं आहे. अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीची मिरवणुका आज होत्या, ती सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर सुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये लक्ष ठेवून आहेत. कुठल्याही परिस्थितीत कोणतीही अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्या अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर्व अलर्ट आहेत. तर अमरावतीमध्ये सुद्धा आता पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. नागपुरात घडलेला प्रसंग इतरत्र कुठेही घडू नये याच्यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते. सध्या ही दृश्य आपण बघतोय अमरावतीतली. स्वतः पोलीस रात्रभर शहरात गस्त घालत होते. सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि अमरावतीकरांनी सुद्धा शांतता राखावी, अफवा पसरवू नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय.
तर एकीकडे नागपुरातली दृश्य आपण बघतोय आज सकाळची, तणावपूर्ण शांतता तिथे आहे. या प्रकरणामध्ये नागपुरात जो वादंग झाला त्याच्यावरून आता 50 पेक्षा अधिक जण पोलिसांनी ताब्यात घेतलेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अमरावतीत सुद्धा पोलीस खबरदारी घेत आहेत. रात्रभर पोलिसांनी शहरात गस्त तर घातली, शिवाय ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. कुठलीच अनुचित घटना घडू नये याच्यासाठी आता काळजी घेतली जाते अमरावतीमध्ये. स्वतः पोलीस अधीक्षक या सगळ्यामध्ये लक्ष घालतायत आणि स्वतः ते गस्त सुद्धा घालत होते. त्याच्यामुळे अमरावतीकरांनी सुद्धा शांत राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका असं सुद्धा पोलिसांनी सगळ्या अमरावतीकरांना सांगितलेलं आहे, तसं आवाहन केलेलं आहे. पोलीस आयुक्तांनी आता आवाहन केलेलं आहे, संपूर्ण अमरावतीमध्ये शांतता राखा. औरंगजेबाच्या कबरीवरून भडकलेलं हे सगळं आंदोलन आहे, हा सगळा प्रकार आहे ज्याच्यामुळे मोठा वादंग नागपुरात झाला.